पुण्यातील नसरापूर प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र देखील हादरलेला आहे आणि ती जी चिमुकली होती तिचा काल रात्री मात्र तिच्यावरती अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि त्यानंतर ती चिमुकली ज्या भागामध्ये राहायची त्या भागामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि मुख्य म्हणजे जी ती चिमुरडी ज्या दुकानावर यायची ज्या आजींशी बोलायची तिथे त्या ज्या लोकांची जे ऋणानुबंध होते त्यांच्या सोबत ती राहायची, बोलायची, खेळायची, यायची. ते आपल्या सोबत आहेत. ताई, काय सांगाल एकंदरीत ज्यावेळेस ही घटना तुमच्या कानावर आली, काय तुम्हाला प्रसंग आठवला आणि काय वाटतं त्याबाबत आता? त्यावेळेस आम्हाला एवढं वाईट वाटलं की ते मुलं एवढं येत होतं, जात होतं, खेळत होतं. ही घटना घडली कशी? ध्यानीमनी नव्हतं आम्हाला इथे ह्या एरियात झालंय हे बाळाचं म्हणून गावाला जाऊन. झाल्यानंतर एवढं हे झालं ना, आम्हाला एक धक्का बसल्यावर झालं सगळ्यांना. एवढं वाईट वाटतंय आम्हाला अजून सुद्धा कालपासून. बरं. ताई, एकंदरीत आता 3.5 ते 4 वर्षाची चिमुरडी मात्र 3.5ची आहे, 3.5 वर्षाचीच आहे ती. तरी देखील म्हणजे अशा नाराधमाकडनं असं कृत्य होतंय. म्हणजे कुठेतरी हे माणुसकीला काळिंबा अशा माणसांनी या पृथ्वी जगा म्हणजे पृथ्वी तलावरती राहिलं पाहिजे का? नाही राहायला पाहिजे, पण असं एवढा वेळ पण नाही ठेवला पाहिजे. वेळ पण नाही द्यायला पाहिजे त्या माणसाला, मला हे वाटतंय. अगदी म्हणजे जे वय अगदी खेळण्याचं बागडण्याचं आहे आणि त्या वयामध्ये हो. त्या बाळाला देखील ज्या गोष्टी माहिती नाहीत तिच्यासोबत त्या गोष्टी वेदना झाल्या त्या की बाळाला काय माहिती सांगा ना. तीन दिवसात फक्त चॉकलेट माहिती. बाळ का म्हणून गेलं चॉकलेट साठी? त्यात दुनिया काय माहिती पुढची, त्याला काय माहिती, अनुभव आहे पुढचं? फक्त चॉकलेट माहिती तिला. म्हणजे याच्या काय बोलू मी? म्हणजे ताई, एकंदरीत आता तुम्ही ज्यावेळेस म्हणजे आता बोलता तुमचे डोळे देखील म्हणजे थोडे आवाज थोडा बसलेला पाणावलेला काही विचारू नका. एवढा हसत खेळत त्या मुलीशी आम्ही करायचो. एकदम एकदम मुलीचा चेहरा आहे ना, हसत असायचाच कधी. खूप चांगली मुलगी. आम्हाला काल जेवण नाही, काय नाही, झोप पण नाही रात्रभर. बातमी म्हणजे थोडक्यात.